प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा होईल आणि आजच जागा वाटपाचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। मवियाच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा एकमत झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। तर आजच्या बैठकीनंतर कोणतीही बैठक होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसकडून चर्चेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून 3 नेते असतात। त्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश करण्यात आला आहे। सर्वांची इच्छा असेल तर मी कामाला तयार आहे असं सूचक विधान शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीवरून केले। तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं सूचक विधानही शाहू महाराजांनी केले। त्यामुळे कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पुन्हा आता सुरुवात झाली। लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तेव्हा नवीन उमेदवार येत असल्यास आनंद असल्याचं विधान शरद पवारांनी केलंय। सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा लढू शकतात या प्रश्नावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी कंबर कसली। ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार मनसे नेते वसंत मोरे यांची मदत घेणार असल्याचं समजतंय। वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली। पुण्यामधल्या निसर्ग कार्यालयामध्ये शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्याच दरम्यान मोरे पवार यांची भेट झाली। एकीकडे लेकीसाठी बाप मैदानात उतरलाय तर दुसरीकडे आईसाठी लेकही मैदानात उतरली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार बारामतीमध्ये दौरे करतात आणि जय पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये दौरा केला। स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत जय पवारांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवारानं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। स्वतः शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आणि नाशिकसह आणखी 6 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत। अखिल भारतीय किसान मंचानं अमरावतीमध्ये प्रधानमंत्री मोदींविरोधात पोस्टरबाजी केली आहे। पंतप्रधान मोदी गॅरंटी असा नारा देतात। शेतकऱ्यांच्या मालाची गॅरंटी कधी घेणार असा सवाल पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही अशा आशयाचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले। हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका लागलाय। राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झालेत। सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी महाजन यांच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं। त्यामुळे काँग्रेस उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधिमंडळामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट सभागृहासमोर ठेवलं। पुढच्या काहीच दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला। यंदाच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी अयोध्येतील राम जन्मभूमीचा आवर्जून उल्लेख केला। अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्यानं अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली। नवी मुंबई विमानतळाचं काम वेगानं सुरू आहे। त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होणार असल्याचं अजित पवारांनी बजेट सादर करताना सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी विमानतळाचे जवळपास 50,000 चौरस मीटर अत्याधुनिक इमारतीचं काम लवकरच सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विस्तारासाठी आणि भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं अजित पवारांनी बजेट सादर करताना सांगितलं। स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचं काम प्रगतीपथावर आहे तर या मार्गाचा विस्तार पालघरपर्यंत करण्याचं नियोजन असल्याचं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितलं। रायगड रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रेडी दरम्यानच्या सागरी महामार्गावरील 3 पुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीनं निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यात रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येते। केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। ग्राहकांना 300 युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार आहे।
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य गाठण्याचं नियोजन आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। यासाठी सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील। यावर्षी 1 लाख सौर कृषी पंप स्थापनेचं उद्दिष्ट आहे। राज्याचं एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं आणि या धोरणांतर्गत पहिल्यांदाच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबाला एक साडी मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3,182 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला। अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा, महिला सक्षमीकरण, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आलाय। यंदा कोणतीही करवाढ नसल्यानं नागरिकांनाही दिलासा मिळाला। कोल्हापूर सांगलीमध्ये दर पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त होतात। अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी 2,300 कोटी रुपयांची कामं केली जाणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट मांडण्यात आलं। या बजेटमधून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटलांनीही बजेटवरून सरकारवर तोंड सुटलं। छत्रपती शिवाजी महाराज उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही उद्धव ठाकरेंसह सर्वच विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। मवियामध्ये अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलं तेव्हा कौतुक केलं, आता मात्र विरोध करत असल्याची टीका अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात केलेल्या टीकेवरून मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। 17 दिवसांच्या आंदोलनामुळे आपल्या तोंडातून चुकीचे शब्द निघाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगेंनी फडणवीसांविरोधात असभ्य भाषेमध्ये टीका केली होती। जरांगेंच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनीही सभागृहात सविस्तर प्रतिक्रिया दिली। मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण, सरसकट, सगळेसोयरे, ओबीसीतून आरक्षण अशा भूमिका जरांगे बदलत राहिले याची आठवण मुख्यमंत्री शिंदेंनी करून दिली। तसंच जरांगेंना सगळं देऊन सुद्धा अशी भाषा का असा सवालही शिंदेंनी सभागृहात विचारला। आणि म्हणून आम्ही त्यावेळेस जरांगेंशी काही देणंघेणं नाही, मात्र त्यांच्यामागे बोलवता धनिक कोण आहे हे शोधून काढणारच अशी भूमिका फडणवीसांनी सभागृहात मांडली। तर फडणवीसांच्या घोषणेनंतर जरांगेंनी पुन्हा एकदा शेलक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं। जरांगे पाटील आता भ्रमिष्ठासारखे काहीही बोलत असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली। तसंच जरांगे काहीही बोलत असल्यानं त्यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महाजन यांनी। जरांगेंच्या आंदोलनाबाबत राजेश टोपेंची चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे। दगडफेकीचा कट हा टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर सगळी चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला असा टोला इकडे जितेंद्र आव्हाडांनी दरेकरांना लगावला। एसआयटी काय, कोणतीही चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून धावलेत। जरांगेंना एक फोन केल्याचं सिद्ध झालं तर वाटेल ते मान्य करेन असं पवार म्हणाले। तर आपल्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी दिले। जरांगे पाटील यांच्यावर 1 महिन्यांपूर्वी गुलाल कोळी उधळला, त्याची चौकशी करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला। जरांगे यांनी केलेली मागणी सोडून त्यांच्याच मागे का लागता असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे। शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मराठवाड्यात आतापर्यंत 56,404 कुणबी जातींचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। काही त्रुटी असल्यामुळे 10,000च्या वर अर्ज पेंडिंग आहेत। फक्त बीड जिल्ह्यामध्ये 33,275 प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। आतापर्यंत 2,16,26,484 नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यापैकी 42,907 कुणबी नोंदी सापडल्या। मनोज जरांगे जे राजकीय भाषा बोलत असतील तर समाज त्यांच्या मागे जाणार नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते सुनील नागडे यांनी दिलाय। जरांगेंची भूमिका समाज हिताची असेल तरच समाज सोबत राहील असं देखील नागडे म्हणाले। ते पिंपरीत विचार करत होता आणि त्याप्रमाणे पावलं टाकत होता। 24 फेब्रुवारीपासून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलं। या आंदोलनामध्ये 15,15,000 रुपयांचं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। तर आतापर्यंत आंदोलकांवर 247 गुन्हे दाखल करण्यात आले।
ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींवरून मोठा दावा केला. 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या. हा आकडा चुकीचा असल्याचा दावा तायवाडेंनी केला. सापडलेल्या नोंदी या 1967 पूर्वीच्याच आहेत आणि त्याचा जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही असा दावा तायवाडेंनी केला आहे. बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेने निघाला. आंबेजोगाईतल्या अहिल्याबाई होळकर चौकात अभिवादन करून हा मोर्चा मुंबईकडे रवाना झालाय. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही भूमिका धनगर समाजाने घेतली. मुंबईवर सध्या पाणी टंचाईचं संकट आहे, तर दुसरीकडे मुंबईतच पाण्याची कशी नासाडी होती याचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी एक्सवर शेअर केलाय. मुंबईतील डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांना पाणी घालण्याचं काम कंत्राटदारांना देण्यात आलंय. मात्र कंत्राटदाराचा माणूस झाडांना पाणी घालण्याऐवजी टँकरमधल्या पाण्याची चक्क नासाडी करतोय. वरळी सीफेसवरचा हा व्हिडिओ आहे. शिवसेनेनं बुधवारपेठ मेट्रो स्थानकाचं नामांतरण केलंय. कसबा पेठ असं नवं नाव देण्यात आलंय. कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी बुधवारपेठ मेट्रो स्टेशन बोर्ड तोडून शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन असा बोर्ड लावला. सांगली जिल्हा बँकेवर कारवाईसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं भीक मागो आंदोलन केलं. बेमुदत आंदोलन करून सुद्धा जिल्हा उपनिबंधक कार्यालय कारवाईसाठी उशीर करते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत बेकायदेशीर नोकर भरती आणि इतर भ्रष्टाचार झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालात समोर आलंय. त्यात तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विविध दलित संघटनांकडून भीमटोला आंदोलन करण्यात आलं. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बजरंग दलाच्या टोळक्यानं विद्यापीठात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता आणि या गुंडांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.